हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललेलो आहे कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी. आता मी इथून चेकआउट करतोय आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. खूप दिवसापासून बघायची इच्छा होती मला ती प्लेस आणि आता आम्ही आज फायनली तिकडे जाणार आहे. तिकडे जाता जाता तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये आम्ही काय काय करतो, कुठे कुठे थांबतो आणि कुठे जातोय हे सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात कळेलच. गाईज आता आम्ही आलेलो आहे सुरत मधलं फेमस लोचो हा पदार्थ खायला. गोपाल लोचो इथे. येस, आता मी दाखवतो तुम्हाला की ते लोचो म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं लागतं. गाईज ही आहे खांडवी आणि हे आहे व्हाईट राईस ढोकळा, काय तर वेगळंच नाव आहे ते. आणि गाईज हे आहे लोचो, म्हणजे इथलं एकदम फेमस आहे. आता आम्ही टेस्ट करतो आणि मग सांगतो कसं आहे काय. तर आम्ही लोचो खाल्लेला आहे, छान होतं, खूप छान नाही पण छानच होतं. त्याच्याबरोबर आम्ही खांडवी पण खाल्ली, ढोकळा पण खाल्ला. तो व्हाईट राईसवाला जो ढोकळा होता ना तो एकदम अमेझिंग होता, खरंच खूप मस्त होता. आणि त्यांची चटणी पण खूप छान होती. जर तुम्ही सुरतमध्ये आले तर गोपाल लोचो इथं नक्की या आणि नक्की तुम्ही इथं टेस्ट करा, खूपच छान आहे. आता पुढे कुठं जातो ते दाखवतो. डुग्गू इथं पुरेपूर घसरगुंडी खेळण्याचा आनंद घेत आहे. गाईज आम्ही सगळे झोपलो होतो. आमच्या डुग्गूची अजून झोप नाही झाली. डुग्गू म्हणते की मी थोड्या वेळाने बोलते. आम्ही पोचलो आहे नर्मदा इथे आणि थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. इथे जाऊन आम्ही फ्रेश होऊन मग आम्ही जाणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर तुम्हाला पण दाखवतो, त्यामुळे ब्लॉग बघत राहा. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहे केवडिया इथे, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ. पण आजचे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सगळे स्लॉट्स बुक आहेत, त्यामुळे आम्ही तिकडे उद्या जाणार आहे. आता आम्ही चाललेलो आहे सरदार सरोवर डॅमला, तर तिथं पोहोचतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. आम्ही या सुंदर रस्त्याचा आनंद घेत सरदार सरोवर डॅमकडे चाललोय. खरंच खूप सुंदर रस्ता आहे, सगळीकडे बाजूने फुलं आहेत, झाडं आहेत, खूप छान वाटतंय बघायला. मस्त एकदम आवडलं मला. एरिया पण छान आहे. आमचं होमस्टे तर त्याहूनही छान आहे, तुम्हाला ते पण दाखवेल संध्याकाळी. इथे हा एकता मॉल आहे, जिथे हँडीक्राफ्ट, हँडलूम वगैरे सगळ्या गोष्टी इकडे आहेत. एक्झिबिशन पण आहे, आपण इकडे सुद्धा जाणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवते. तिकडे फूड अँड न्यूट्रिशन कोर्ट आहे आणि इकडे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची एंट्री, म्हणजे तिकडचे सगळे पॉईंट इकडून दाखवतात. आपली गाडी घेऊन जायला अलाउड नाही आहे, त्यांच्या बस आहेत, त्या बसच आपल्याला आतमध्ये घेऊन जातात. तर आता आपण बसची वाट बघू आणि बसमध्ये मग आतमध्ये जाऊया. हॅलो गाईज, आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आलेलो आहोत आणि इथं फ्री ऑफ कॉस्ट बस आम्हाला मिळालेली आहे. आणि आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट आता बुक असल्यामुळं आम्ही उद्या सकाळी 8 वाजताच येऊन पाहणार आहोत. परंतु आम्ही आता सरदार वल्लभभाई पटेल डॅमकडे चाललेलो आहोत. सरदार सरोवर डॅमकडे चाललेलो आहोत आणि तिथे अजून 1-2 पॉईंट आम्ही आता बघू शकतो. आम्ही उद्या जाणार आहे. आता बसमध्ये आहोत आम्ही आता, आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय पाहतो. बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसत आहे. फ्रंट साईडने पण तुम्हाला मी दाखवणार आहे, पण आता मी बसमध्ये आहे म्हणूनच तुम्हाला असं जरा व्यवस्थित दिसत नाही. हॅलो गाईज, आम्ही सरदार सरोवर डॅमकडे आलेलो आहोत आणि हा व्ह्यू पॉइंट आहे, तुम्ही पाहताय. पाणी भरपूर नाही आहे, कमीच आहे पाणी. जातो तिथं आम्हाला पाणी कमीच मिळते. हां, सध्या गुजरातमध्ये पाणी कमी दिसतंय खूपच सगळीकडेच. डॅममध्ये पण पाणी नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही सर्वजण हा डॅम पाहण्यासाठी आलेलो आहोत. या 2 जणांनी ड्रेस सेम घातलेला आहे.
आम्ही आता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे जात आहोत. खूप ऊन आहे इकडे. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवते व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये कोणते कोणते झाडं आहेत आणि कसं आहे ते. इकडे सुरुवातीला हे मस्त आहे, पिवळ्या पिवळ्या फुलं. सगळेजण जातात ते. हे आहे टेकोमा स्टँड्स असं काहीतरी फुलांचं नाव आहे. जाऊयात अजून पुढे पुढे दाखवते. तुम्ही हा डोम बघू शकता झाडांचा, काय सुंदर पद्धतीने आहे. आतमधून पण आपण बघूयात. वाव, एकदम सुंदर पद्धतीने हा डोम तयार केलेला आहे बांबूचा आणि वर पूर्ण वेली सोडलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे गार्डन आहे. शांत बसण्यासाठी देखील सुंदर पद्धतीने बांबूचा वापर करून हे केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथं आहेत आणि खूप खूप सुंदर वाटतंय बघायला. असं एकदम कलरफुल. हे बघा इथे, हे बघा केवढे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत, झाडं आहेत. इकडे हे एक सोबतच असे त्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावले. असं बघायला खूप सुंदर वाटतंय एकदम. कमान पाहू शकता तुम्ही, वेलीपासून तयार झालेली. सुट्ट्या असल्यामुळं खूप जण इथं आलेले आहेत. पहा काय सुंदर वेलींपासून कमान तयार केलेली आहे. पाहता क्षणीच एकदम छान वाटतं. बघा काय सुंदर नजारा आहे, एकदम सुंदर. एवढे सुंदर सुंदर फुलं आहेत इथं. आणि इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसतंय आणि इथे हा माणूस पण दिसतोय. फक्त माणूस होते का? हा म्हणजे माझा नवरा. गाईज आता आम्ही आलेलो आहे ग्लो गार्डनला. तर तुम्हाला दाखवतो ग्लो गार्डन किती सुंदर आहे ते. असं पूर्ण लाइटिंग आहे इकडे या ग्लो गार्डन मध्ये. आणि आतमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे. त्याचं तिकीट थोडं जास्त वाटतंय, 100 रुपये. गार्डन छान आहे. हॅलो गाईज, तुम्ही पाहता आहेत ग्लो गार्डन आणि एकदम ग्लो गार्डन मध्ये लाइटिंग केलेली आहे प्रत्येक झाडावर. तुम्ही पाहताय काय सुंदर पद्धतीने सगळं केलेलं आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता. समोर तुम्ही ही जी लाईट पाहताय, हा सरोवर आहे, सरदार वल्लभभाई पटेल सरोवर डॅम. तुम्ही हा सेल्फी पॉइंट आहे इथलाच आणि एकदम सुंदर वातावरण इथं झालेलं आहे. सोबत गाण्यांची मजा देखील येत आहे. या गाण्यांमुळं वातावरण एकदम भारी झालेलं आहे. खूप गर्दी आहे आज. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि या पुतळ्यावर प्रोजेक्शन मॅपिंग चालू आहे आणि या प्रोजेक्शन मॅपिंगमध्ये देखील त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट दाखवलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो, 7:30 वाजेपर्यंत चालत असतो आणि हा शो पाहण्यासाठी खूप गर्दी येथे जमत असते. हॅलो गाईज, आम्ही आत्ताच स्टॅच्यू ऑफ युनिटीमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही निर्वाणा हॉटेल येथे आलेलो आहोत
आणि त्याचं गुगलवरती तुम्हाला द ढाबा असं नाव दिसेल. तिथं आम्ही आता आलेलो आहोत. ऑर्डर दिलेली आहे, पण आम्हाला रेट थोडे जास्त वाटले. परंतु ठीक आहे, भुकेपोटी भुकेच्या समोर आपण पैशांकडे पाहत नाही, त्याच्यामुळे आम्ही पण आलेलो आहोत असंच झालंय खाण्यासाठी. आमचं actually. खूप भूक लागली, त्याच्यामुळे आता आम्ही इथे जेवणार आहे. टेस्ट कशी येते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आणि मी तुम्हाला आता हॉटेल पण दाखवतो, एक मिनिट. भरपूर गर्दी आहे आणि पूर्ण भरलेलं आहे हॉटेल. त्याच्यावरून तर असं वाटतंय की या हॉटेलची चव चांगली असणार आहे, पण खाल्ल्यानंतर सांगतो तुम्हाला खरं काय ते. आमचं जेवण झालेलं आहे आणि अजिबात चांगलं नव्हतं. क्वांटिटी खूप कमी होती आणि सर्विस तर त्यांची अजिबातच चांगली नव्हती. त्यामुळे तुम्ही कधी जरी आले इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे, तर हॉटेल निर्वाणा किंवा द ढाबा म्हणून जे काय असेल तिथे येऊ नका. वाईट एक्सपिरियन्स होता आमचा. सुरतमध्ये काहीच थंडी नव्हती, तिकडे खूप गरम होत होतं. पण आता आम्ही इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे आलोय तर प्रचंड थंडी वाजतीये, खूप गार आहे. आता इकडं ते नर्मदा नदी वगैरे असल्यामुळं आणि खूप झाडं असल्यामुळं कदाचित तिकडे जास्त थंडी वाजते, पण चांगलीच थंडी आहे. आता आम्ही थोडा वेळ इथं वॉक करतोय कारण आमची गाडी चार्ज होतीये. गाडी चार्ज झाली की मग आम्ही आमच्या होमस्टेला जाणार आहे आणि मग तो पण दाखवते तुम्हाला की आम्ही कुठं थांबलोय. छान आहे एकदम आणि बजेटमध्ये आहे, सो गेल्यानंतर दाखवतेच. गाईज, हे आहे ते घर जिथे आम्ही 2 दिवस स्टे केला. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ आहे एकदम. असा मोठा हॉल आहे. हॉलमध्ये 2 सिंगल बेड, त्याच्यानंतर इकडे एक बेडरूम आहे, तिथे एक डबल बेड आणि एक सिंगल बेड आहे. तिकडे वॉशरूम आहे. इकडे हॉलमध्ये देखील एक वॉशरूम आहे. क्लीन आहे, छान आहे रूम आणि अफोर्डेबल आहे. इकडे सुद्धा एक बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये वॉशरूम आणि ड्रेसिंग टेबल आहे. तर आम्ही इथे स्टे केला होता. टी व्ही पण आहे, वायफाय आहे. पाण्यासाठी हे मशीन आहे, म्हणजे तुम्हाला गार, नॉर्मल, गरम जसं पाणी पाहिजे तसं पाणी तुम्हाला मिळेल. तर तुम्ही पण स्टॅच्यू ऑफ युनिटीला येणार असताल तर इकडे तुम्ही राहू शकता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे चाललेलो आहोत आणि मी गाडीमध्ये सगळ्यात मागं बसलेलो आहे. हो, कारण पुढं बसणारे आम्ही फिक्स आहोत, त्याच्यामुळे मागं जागा मिळाली म्हणून आम्ही मागं पाठवलंय. इकडे आमचा गुंड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, आता आम्ही चालले स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तुम्हाला सुद्धा दाखवतो. आम्ही पूर्ण व्ह्यूइंग गॅलरीपर्यंत जाणार आहे, तर तिथपर्यंत सगळं तुम्हाला दाखवतो, बघत राहा. हॅलो गाईज, तुम्ही पाहताय नर्मदा नदी, जिथं मेधाताई पाटकरांनी मोठं आंदोलन केलं होतं. आम्ही आता चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला. तुम्ही समोर पाहू शकता सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. जवळ गेल्यानंतर अजून दिसत मला आम्ही ते दाखवतोच आहोत. ही नर्मदा नदीचा किनारा आहे. आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आल्या पहिले आम्ही इथून गॉगल सगळ्यांनी घेतलेले आहेत. बघू शकता आम्ही सगळे कसे दिसतोय. आमच्या डुग्गूचा गॉगल आहे, तो दिसेल थोड्याच वेळात. लावणार आहे ती आता जातो पटकन पुढे आणि मग वरती जातो. आम्ही सगळं चेकिंग वगैरे करून आतमध्ये आलेलो आहे. इथे एंट्रन्सला बरंच चेकिंग ते करतात, बॅग्स वगैरे. इकडे आल्या हे सुंदर असं वॉटरफॉल त्यांनी केलेलं आहे. इकडे असं गार्डन आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही पाहत आहात की समोर पुतळा दिसतोय आणि खूप चेकिंग करूनच आत सोडतात, त्याशिवाय आतमध्ये सोडत नाहीत. आणि आम्ही आता चाललेलो आहोत. तुम्ही आजूबाजूचा पण परिसर पाहू शकता, किती सुंदर सर्व गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. युनिटीच्या अगदी जवळ आलेलो आहोत आम्ही आणि पुढल्या 5 मिनिटातच आतमध्ये शिरणार आहोत. पहा किती सुंदर दिसत आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, किती मोठा आहे. वरून परिसर देखील आपण बघू शकता कसा आहे. पलीकडे नर्मदा नदी आहे
ते पण तुम्हाला दाखवतोच मी. नागरिकांना जास्त चालावं लागू नये म्हणून पहा, फक्त याच्यावर यायचं आणि थांबायचं. तुम्ही आपोआप स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जातात. या ट्रिपच्या मॅनेजर बाळ घेऊन चालत आहेत. चालत नाही, थांबल्यात एका जागेवर, पाहताय तुम्ही. आणि आज त्यांचा लुक पण किती सुंदर आहे बघा. त्यांचा चष्मा काळा, त्यांचा ड्रेस काळा आणि फारच गोड असतं ते. तुम्ही पाहू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत. किती उंच तो पुतळा आहे आणि फारच सुंदर कलाकृती ज्याने कोणी तयार केलेली आहे, त्याला सलाम आहे. या प्रवेशद्वाराने आम्ही आता आत चाललेलो आहोत आणि लिफ्टने वर जाणार आहे. आतमध्ये काय काय आहे तुम्हाला मी थोड्या वेळातच दाखवतो. आता हा पुतळा तुम्ही पाहताय, हा पण खूपच मोठा आहे. आणि याच्याच मागं पाहताय तुम्ही दुसरा पुतळा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्यावरील देखील इथं फिल्म दाखवण्यात येते. लोह पुरुष म्हणून त्यांना जनता ओळखायची. हे पाहताय तुम्ही, इथं लाईनीने सर्व लोक आतमध्ये चाललेले आहेत. तिकडं पण फारच सुंदर दिसतंय, काय मला पाहावं लागेल. पण आता आम्ही पहिले लाईनीत थांबणार आहे. इथं त्यांचा पूर्ण इतिहास आहे, पोलीस परेड, इंदिरा गांधींसोबत, महात्मा गांधीजींसोबत. आम्ही आत्ताच आतमध्ये आलेलो आहोत. इथं तुम्ही पाहताय किती गर्दी आहे आणि समोर सिक्युरिटी गार्ड देखील आपली ड्युटी चांगल्या पद्धतीने बजावत आहे. सर्वांना एका रांगेतच सोडत आहे. आम्ही नुकतंच आत्ता लिफ्टमधून बाहेर पडलेलो आहोत. तुम्ही पाहताय की आम्ही आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छातीपर्यंत आलेलो आहोत. वरून पाहतो आहोत कशा पद्धतीने हे काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम खतरनाक काम आहे. आता आपण बाहेरचा देखील व्ह्यू बघू. अरे बाप रे, बाहेरून तुम्ही पाहू शकता ही पूर्ण नर्मदा नदी. खेळायला जायचं. फायनली आज माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जेव्हापासून हे स्टॅच्यू ऑफ युनिटी बनलंय तेव्हापासून मला बघायची खूप इच्छा होती. आणि बघू शकता तुम्ही, तर खूप जास्त खाली काहीच गर्दी नव्हती आणि इकडे वरती आल्यावर भरपूर गर्दी. काय नजारा आहे. वरच्या साईडने तुम्ही पाहताय नदी मध्ये पाणी कमी आहे, परंतु ही पूर्ण नर्मदा नदी आहे. नर्मदा बचाव मोठं आंदोलन मेधाताई पाटकरांनी केलं होतं आणि तेच ही नदी आणि त्याच्याच काठावर हे सर्व उभं केलेलं आहे. इकडला देखील स्पॉट तुम्ही पाहू शकता. थोडं आपण झूम करूया. खूप खोल आहे हे सर्व. कसं वाटतंय तुम्हाला स्टॅच्यू ऑफ मला फार सुंदर वाटतंय. त्यांना पूर्ण निसर्ग पाहून, परिसर पाहून आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील फार सुंदर आहे. आतमधून देखील कशा पद्धतीने काम केलं ते देखील पाहतो. फारच खूपच मस्त आणि सगळं एकदम क्लीन आहे. म्हणजे एवढे लोक येतात ते पण एकदम स्वच्छ. सगळे इथला पूर्ण परिसर तुम्हाला कुठंच घाण दिसणार नाही. रस्त्यावर नाही ना कुठल्या गार्डनमध्ये नाही, एकदम स्वच्छ. खरंच खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. कालपासून आम्ही इथे फिरतोय पण अजून सुद्धा असं मन भरल्यासारखं वाटत नाही. एकदम सुंदर वाटतंय. गाईज आत्ताच आम्ही वरती जाऊन आलेलो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूच्या आतमध्ये. म्हणजे त्यांच्या पायातनं लिफ्ट आहे आणि आम्ही त्यांच्या चेस्टपर्यंत जाऊन आलोय. आता खाली आलोय आणि इकडे हे पूर्ण असं
एक्झिबिशन गॅलरी सारखं आहे, म्हणजे त्यांचा सगळा प्रवास याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आम्ही ते बघतोय आणि इथे थिएटर पण आहे. आता थिएटरमध्ये पण आम्ही जाणार आहे. सो थिएटरमध्ये काय दाखवतात हे सुद्धा तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात. भारताचं एकीकरण म्हणू आपण याला, होत असतानाचा हा फोटो आहे. इथं त्या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. त्या काळामधल्या सर्व न्यूजपेपरमधील कटिंग इथं दिलेले आहेत. हिंदुस्तान, गुजरात समाचार, द हिंदुस्तान टाइम्स, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे सर्व. इथं सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती दिलेली आहे आणि हे काम कशा पद्धतीने केलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं त्याचा देखील इथं व्हिडिओ त्यांनी दिलेला आहे LED मार्फत, तर तुम्ही पाहू शकता. हे मी तुम्हाला आत्ताच दाखवलेलं गॅलरी आतमधले. आता समोर हे काय बटरफ्लायचं लावलेलं आहे ते देखील आपण बघूयात. फक्त बटरफ्लाय नाहीये, तिथं सगळे प्राणी आणि पक्षी असं लावलेलं आहे त्यांनी. ओके, तर आपण ते सुद्धा बघूयात आता. वाव, फारच सुंदर त्यांनी पेंटिंग काढलेले इथल्या. हां सॉरी फोटोच म्हणायचं होतं मला, पण ते पेंटिंग म्हटलं. पाहताय तुम्ही. आता आम्ही थिएटरमध्ये जाणार आहोत. थिएटरमधलं देखील सीन मी तुम्हाला दाखवतो. त्या आतमध्ये कशा पद्धतीने त्यांनी हे तयार केलेलं आहे. मला माहीत नाही कशावरचा हा सीन आहे, डॉक्युमेंटरीज आहे, पण आपण पाहूयात की त्यांनी आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहताय की हे कशा पद्धतीने तयार केले, त्याच्यावरच डॉक्युमेंटरी त्यांनी बनवलेली आहे. गाईज हे बघा केवढा मोठा स्टॅच्यू आहे हा. खूप भारी वाटतंय बघायला. आम्ही खालून वर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पाय आहे. त्यांचा पूर्ण पुतळा मी तुम्हाला दाखवतो. आता पूर्ण तर दिसणार नाही, पण खूपच मोठा पुतळा आहे. पायच एवढा मोठा दिसतोय. गाईज आता आम्ही पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी वर पर्यंत बघितले, बाहेरून बघितले, इथला सगळा परिसर बघितलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे बाहेर, कारण आम्हाला खूप भूक लागली. सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाहीये. इथं तुम्ही बघू शकता त्यांनी जस्ट असं चालणाऱ्यांसाठी सुद्धा एलिव्हेटर लावलेलं आहे. त्याच्यामुळे जरा आपली जी एनर्जी आहे ती खूप सेव्ह होती, पाय दुखत नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही पण त्याच्यावरूनच चाललेलो आहे. आता कुठं जातो आणि काय खातो ते पण तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. व्ह्यू बघा तुम्ही इकडचा, आणि आपले हे सरदार वल्लभभाई पटेल. इकडेच आतमध्ये फूड कोर्ट पण आहे समोर. आता आम्ही जातो फूड कोर्टमध्ये आणि बघतो तिकडे काय काय मिळतंय खायला, कारण आता सगळ्यांनाच खूप भूक लागली. आम्ही सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, नाश्ता केला नाही, काहीच नाही, तसंच आलेलो आहे. आणि आता जातो फूड कोर्टमध्ये. हे आहे फूड कोर्ट. आम्ही इकडे आतमध्ये आलो आहे. इकडे खूपच गर्दी आहे. बघतो आता काय खायचं ते. सुंदर फूड कोर्ट आहे आणि जे पाहिजे ते तुम्हाला इथं खायला भेटतं. स्टारबक्स पण आहे इथे. बघू आता काय खातो ते दाखवतो थोड्या वेळात. आता बाहेर जात आहोत. हा शेवटचा स्पॉट आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमधला. इथून आम्ही आता बाहेर जाणार आहोत. आत्ताच जेवण करण्यासाठी नर्मदा ढाबा इथे गेलो होतो. तर ही त्यांची गाडी आहे नर्मदा ढाबा म्हणून. ही तुम्हाला इथून पिकअप करते आणि ते समोर तुम्हाला ते हे जे हॉटेल दिसतंय तिथं नाव दिसत नाही, परंतु हे नर्मदा ढाबा म्हणून हॉटेल आहे. खूप चांगलं महाराष्ट्रीयन पद्धतीने, गुजराती पद्धतीने, राजस्थान पद्धतीने
जेवण देतात. इथून ते फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जातात आणि पुन्हा फ्री ऑफ कॉस्ट इथं सोडतात. तर कमी पैशामध्ये उत्तम चांगलं जेवण तिथं मिळतं. आम्ही आधी फूड कोर्टमध्ये गेलो होतो, जसं आम्ही तुम्हाला दाखवलं की आम्ही तिथे गेलोय, पण तिथं खूपच जास्त काही पण प्राईस होती सगळ्याच गोष्टींची. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे काही खाल्लं नाही, डायरेक्ट बाहेर आलो आणि इथे मस्त पोटभर जेवलो एकदम. आणि जेवण पण यांचं खूप छान होतं. तर जर तुम्ही इथं आले तर नर्मदा ढाबा इकडे वरती आहे, तिथे नक्की जा. यांची गाडी असते ती घेऊन जाईल तुम्हाला. गाईज आता आम्ही चाललेलो आहे नर्मदा नदीवरील महादेवाच्या मंदिरात, जिथे 7:45 वाजता आरती होते आणि ती एकदम मोठी आरती असते. तर तुम्हाला पण दाखवतो तिथे पोहोचल्यावरती. तोपर्यंत बघत राहा. तुम्ही पाहू शकता महादेवाची मूर्ती आहे, माझं पण देवीचं मूर्ती आहे. एकदम सुंदर असं मंदिर आहे. हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे. आतमधून पण घुमट सारखं आहे, एकदमच सुंदर दिसतंय. मंदिरातून आम्ही आता नुकतंच बाहेर पडत आहोत. दर्शन एकदम चांगल्या पद्धतीने आमचं झालेलं आहे. इथला परिसर देखील खूप छान आहे. आज आमची गाडी नसल्या कारणाने आम्ही बाहेरून गाडी हायर केली, इर्टिगा तुम्ही पाहू शकता. आणि या इर्टिगाचे जे वाहन चालक आहेत तर ते आता इथं काहीतरी खात आहेत, तुम्ही पाहतायत. तो क्या भाई, क्या नाम है आपका? भानु भाई के साथ हम अभी है साथ में। भानु यादव नाम है। हम जहाँ पर रुके हैं माधव होम स्टे, तो वहाँ पर उनका गाड़ी का पूरा व्यवसाय है, वो पूरा गाड़ी चलाते हैं, बहुत बड़ा व्यवसाय है उनका। और उन्होंने आज हमको यहाँ पर लेके आए थे। तो आपको कैसा लगता है, हम महाराष्ट्र से आते हैं और यहाँ पर? बहुत बढ़िया लगता है, बहुत अच्छा लगता है और बहुत अच्छा काम ये करते हैं। हाँ। विश्वासु है सब। आप जब आएंगे माधव होम स्टे तो जरूर मैं नंबर भी दे दूंगा आपको, आप इनको कभी भी संपर्क कर सकते हैं। हॅलो गाईज, आम्ही आता नर्मदा नदीच्या काठावर जात आहोत, जिथं आरती होती, महाआरती होत असते आणि खूप पवित्र आरती मानली जाते ती. तर आम्ही तर चाललेलो आहोत, तुम्हाला पण आम्ही दाखवतो की कशी ती आरती आहे. 7:45 वाजता ती सुरू होत असते आणि 9 वाजेपर्यंत ती चालू असते. आरती आत्ता संपलेली आहे. सर्वजण आरती घेऊन आता आपापल्या मार्गाने निघालेले आहेत. तुम्ही गर्दी पण पाहू शकता किती आहे. फारच सुंदर आरती होती, मन प्रसन्न झालं. तुम्ही पण कधी आला तिकडं तर नर्मदा नदीवर नक्कीच आरतीसाठी या. संध्याकाळी 7:45 वाजता ही आरती असते आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. मातेची मूर्ती आहे नर्मदा मातेची, तुम्ही सुद्धा एकदम जवळून दर्शन घ्या. इथे नदीच्या काठावरच हे सुंदर असं मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊयात आतमध्ये. रामाचं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे, एकदम छोटच आहे पण खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आता आम्ही आमची गाडी चार्ज करतो आणि मग घरी जायला निघतो. जाता जाता कुठे कुठे थांबतो ते तुम्हाला दाखवतो. गाईज, आम्ही सुरतमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही गाडी चार्जिंगला लावली. खूप कंटाळा आलाय, पण ठीक आहे, आता चार्जिंग करतो. मॉल आहे इथं?
मॉल आहे, त्रिमूर्ती. टेक्सटाईल आहे, हे टेक्सटाईल मार्केट आहे, त्रिमूर्ती टेक्सटाईल मार्केट. तिरुपती टेक्सटाईल मार्केट. हा, तिरुपती. बाकीचे गाडीतले बाकीचे सगळे जण गेले तिकडे शॉपिंगला आणि आम्ही दोघं बसलोय गाडीत, कारण आम्हाला काही शॉपिंग करायची नाहीये आणि खूप कंटाळा पण आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही गाडीतच बसून राहणार आहे. चार्जिंग पण होईल आणि त्यांची शॉपिंग पण होईल. मग नंतर आम्ही परत पुढे नगरकडे निघू. हॅलो गाईज, आम्ही आत्ता पुन्हा राधिका हॉटेलमध्ये आलेलो आहोत, जे वणीच्या पायथ्याशी आहे. आणि इथून आम्ही सुरतला गेलो होतो. आमचं सुरत, त्यानंतर आम्ही सुरतमध्ये सर्व फिरलो, जे तुम्हाला आम्ही याच्यामध्ये ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे सांगितलेलंच आधीच्या. आहे. त्याच्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी पण फिरलो आणि आता आम्ही परतीचा प्रवास करत असताना आमच्या गाडीची चार्जिंग खूपच कमी झाली होती, 10% वरती आली होती. आम्हाला असं धक धक असं होत होतं. हा, आणि मग आम्हाला हे थोडस जवळ होतं, तर आम्ही इथं येऊन ते बघा तिथे गाडी चार्जिंगला लावलेली आहे आणि आम्ही इथं जेवण केलंय. इतकं सुंदर जेवण होतं, इतकं सुंदर, म्हणजे आम्हाला खूप भारी वाटलं. त्या दिवशी नाश्ता पण खूप सुंदर दिला होता ना, आता जेवण पण फार सुंदर दिलेलं आहे. हो, खरंच खूप सुंदर. तुम्ही जर या रोडने कधी जाणार असाल तर नक्की इथं विजिट करा. रोडलाच आहे एकदम राधिका हॉटेल, तर तुम्ही नक्की विजिट करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आता आम्ही घरी चाललो आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्हाला पोहोचायला रात्री 3 वाजणार आहे. हा, त्यामुळे आता आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरू नका. बाय. बाय बाय.